आप्पासाहेबांनी मंजूर करून आणला। तुमच्या माहितीकरता सांगतो माता भगिनींनो, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांनी आपल्या या तालुक्यातील गरजू रुग्णांना, जे गरजू रुग्ण होते त्यांना तब्बल 4 करोड रुपयाचा निधी उपलब्ध करून आता त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि प्रत्येकाला 1-1-1.5 लाखाची आर्थिक मदत आप्पासाहेबांनी या निमित्ताने केली। मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतो, कोरोनाचा काळ, या कोरोनाच्या काळामध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी घराच्या बाहेर पडत नव्हता, तेव्हा कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील साहेब आपल्या या तालुक्याच्या विकासासाठी सोबतच या तालुक्याच्या सेवेसाठी खऱ्या अर्थाने झटत होते। आमच्या या तालुक्याच्या नागरिकांची प्रामाणिकपणे सेवा करण्याचं काम किशोरप्पा पाटील साहेब यांनी केलं। आमच्या या तालुक्यामध्ये प्रत्येक व्यक्ती विविध माध्यमातून आपली रोगप्रतिकारक शक्ती, इम्युनिटी पॉवर आपण त्याला म्हणतो, ते वाढवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यावेळी आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांनी 2 लाख आर्सेनिक अल्बम 30च्या होमिओपॅथीच्या औषधी आमच्या या तालुक्यामध्ये वाटून खऱ्या अर्थाने आमच्या नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्या आर्सेनिक अल्बमच्या होमिओपॅथीचे औषध वाटल्यानंतर खऱ्या अर्थाने आमच्या या तालुक्यातून कोरोना हद्दपार झाला आणि नागरिकांची इम्युनिटी पॉवर, रोग प्रतिकारक शक्ती वाढली। आमच्या या तालुक्यातील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या पंखांना खरं बळ देण्याचं काम, त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश पाडण्याचं काम कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील साहेबांनी केलं आणि त्यांना आप्पासाहेबांनी मोफत कृत्रिम हातपाय असू द्यात की सायकल असू द्यात, अनेक गोष्टी या निमित्ताने वाटप केल्यात। आमचे तुकोबाराय म्हणतात, बोले तैसा चाले त्याचे वंदी न पाऊले, म्हणजे जो बोलतो तसा चालतो त्याचे मी वंदन करतो आणि या शब्दांवरच आमदार किशोरप्पा पाटील साहेब चालत आहेत। आमच्या या तालुक्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा आता उपजिल्हा रुग्णालय होत आहे। आमच्या भजनी मंडळींना आमदार किशोरप्पा पाटील साहेबांनी या प्रत्येक तालुक्यातील भजनी मंडळींना खऱ्या अर्थाने सन्मान करून त्यांचा प्रत्येकाला भजनी मंडळीचं साहित्य देण्याचं काम केलेलं आहे। रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या निमित्ताने आमच्या प्रत्येक माता भगिनीस घरपोच भेट म्हणून साडी आमच्या किशोरप्पा पाटील साहेब यांनी दिलेली आहे। आज जर आमच्या या पाचोरा शहरामध्ये आमच्या घरी कोणी पाहुणा आला, एक 5-7 वर्षानंतर आमच्या तालुक्यातील नागरिक आला, तर खऱ्या अर्थाने 10 वर्षा आधीचं पाचोरा आणि 10 वर्षानंतरच्या पाचोऱ्याचा तो व्यक्ती जेव्हा बदल पाहतो तेव्हा खऱ्या अर्थाने 1001% मी तुम्हाला सांगतो, किशोरप्पांचं कौतुक केल्याशिवाय तो व्यक्ती जात नाही। आणि तेव्हा आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही निवडलेला नेता, आम्ही निवडलेला आमदार हा योग्य आहे आणि या तालुक्याचा सर्वांगीण विकास कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील साहेबांनी केलेला आहे। आता तर नवीन ट्रेंड आलेला आहे आप्पासाहेबांच्या नावाचा। आता तर सर्व म्हणताय की 1 कॉल प्रॉब्लेम सॉल्व, म्हणजे आता भेटानी बी गरज नाही शे, फोनवरच काम होईल जास। आणि म्हणून म्हणतो की प्रत्येक शब्द खरा, प्रत्येक शब्द खरा। किशोरप्पा पाटील साहेबच आमचा पाचोरा बडगाव तालुक्याचा कोहिनूर हिरा, कोहिनूर हिरा। आमच्या महाराष्ट्रातून सर्वप्रथम तालुकास्तरीय शासन आपल्या दारी कार्यक्रम घेऊन या तालुक्यातील अनेक गरजू नागरिकांना शासन दरबारी चक्कर मारायचं काम न ठेवून आमच्या नागरिकांना थेट शासकीय योजनेचा लाभ या तालुक्यातून पहिला शासन आपल्या दारी तालुकास्तरीय कार्यक्रम घेऊन किशोरप्पा पाटील साहेब यांनी मिळवून दिला। आमच्या या तालुक्यातील प्रत्येक गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याचं काम, महाराजांचे विचार जोपासण्याचं काम खऱ्या अर्थाने किशोरप्पा पाटील साहेब यांनी केलं। म्हणून मी विरोधकांना सांगतो, विरोध करायचा म्हणून विरोध करू नका। खऱ्या अर्थाने जो माणूस काम करतोय त्याच्या पाठीशी उभे राहा। येणाऱ्या 20 तारखेला 1 नंबरचे बटन दाबून 1 नंबरने आपल्या 1 नंबर कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील साहेबांना 1 नंबरने या महाराष्ट्रातून निवडून देऊन आपल्याला आता आप्पासाहेबांना खऱ्या अर्थाने मंत्रिपदी बसवायचं आहे, हा निश्चय आपल्या सर्वांना करायचा आहे। आणि आमच्या सर्व माता भगिनींना मी सांगतो, माता भगिनी सो हे विरोधक लय लब्बड शेतच बर का,
हे विरोधक लय लब्बाडचे, या लब्बाड लोकांना नांदी तुम्ही लागू नका आणि येणाऱ्या 20 तारखेला आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांच्या नावासमोरील बटन दाबून आप्पासाहेबांना महाराष्ट्रातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून द्या अशी विनंती या निमित्ताने करतो. तुर्तास रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी पुन्हा विनंती करेल की प्रवेशद्वाराजवळ जी मंडळी उभी आहेत त्यांना विनंती आहे की आपण आतमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. रस्त्यामध्ये महिला भगिनींना अडथळा निर्माण होईल, त्यामुळे आपण आतमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. यानंतर मी विनंती करेल शहर प्रमुख आबा चौधरी यांना की त्यांनी आपलं इथे मनोगत व्यक्त करायचं आहे. शहर प्रमुख श्रोत आबा चौधरी. जय भवानी, जय भवानी. राजे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदन करून आजच्या या आदरणीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांच्या या मेळाव्यासाठी आदरणीय किशोरप्पा पाटील हे थोड्याच वेळात आपल्या स्टेज मंचावर उपस्थित होतील. तुर्तास मला आयोजकांनी एक 10 मिनिटं 5 मिनिटं बोलण्याची संधी दिली, म्हणून आजच्या या स्टेज मंचावर सर्व आपले मान्यवर उपस्थित आणि मित्रांनो आणि माझ्या भगिनींनो, मित्रांनो, आप्पासाहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आप्पासाहेबांसारखा माणूस विकास पुरुष आपल्याला मिळणार नाही. बळगाव शहरामध्ये आप्पासाहेबांनी काय नाही केलं हो. बळगाव शहरामध्ये आतापर्यंत कमीत कमी 5 ते 7 पुलांचं म्हणजे केलं आप्पांनी, बांधकाम केलं पुलांचं. त्यात एक तळणीचा भाग होता आमच्या बळगाव शहरामध्ये. त्या तळणीच्या भागामध्ये अक्षरशः आत्महत्या व्हायच्या. त्या तिथं आमदार साहेबांनी 5 करोड रुपयाचा निधी आणून तिथं एक उत्तम प्रकारे सुशोभीकरणाचं काम आप्पासाहेबांनी केलं. तसंच बळगाव शहरामध्ये आजपर्यंत कुठल्या आमदाराने कुठल्या खासदाराने एवढे कामं नाही केले. अरे तुम्हाला सांगतो मित्रांनो, 14 ते 15 लाख रुपयाचा एक पूल आमच्या बळगाव शहरामध्ये पेठ ते मटन मार्केट या भागातला ते काम 70% आप्पासाहेबांच्या आशीर्वादामुळे, आप्पांच्या प्रयत्नामुळे झालेले. म्हणून मित्रांनो, मी सर्वांना एकच विनंती करणार की असा आमदार आपल्याला भेटणार नाही. म्हणून एक गोष्ट माझ्या लक्षात येते, अरे जमीर बेचने वालों से हमने दोस्ती नहीं की, जमीर बेचने वालों से हमने दोस्ती नहीं की, वो ना वक्त के पहले अमीर हो जाते, अरे 2 नशा एक साथ नहीं करते, वो ना वक्त के पहले फकीर हो जाते. मित्रांनो, खूप सांगण्यासारखं आप्पासाहेबांची कामं. अरे विरोधकांना किती बी वाटू द्या की आप्पासाहेबांची हॅट्रिक होण्याशिवाय राहणार नाही. मी विरोधकांना तर हे सांगतो की बुवा या आप्पासाहेबांसारखा एक नेता आपल्याला मिळणार नाही. आणि आपण फक्त मित्रांनो आपला बूथ असेल, आपलं गाव असेल, आपला एरिया असेल, आपण फक्त तेवढं सांभाळण्याचं काम करायचं. आणि दुसरी एक गोष्ट मित्रांनो सांगायला मला आवडेल, की आप्पासाहेबांची जे कामं आहेत असे कामं कुठला आमदार करणार नाही. आणि मी या 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मी विनंती करेल माजी नगरसेवक श्रोत रवींद्र पाटील यांना. काही क्षणातच माननीय नामदार श्रोत गुलाबराव पाटील आणि आपले लाडके पाचोरा भडगाव मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांचं या ठिकाणी आता आगमन होतंय. आपण ते आल्यानंतर टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. त्यापूर्वी आता मी विनंती करतो माजी नगरसेवक श्रोत रवींद्र पाटील यांना.
आजूबाजूच्या ज्या कनाती आहेत उजव्या बाजूच्या त्या कनाती आपण काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या शिवसैनिक महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना बसण्यासाठी खुर्च्या टाकता येतील. मी पुन्हा विनंती करतो की उजव्या बाजूच्या ज्या कनाती आहेत त्या आपण काढून घ्यायच्या आहेत आणि त्या ठिकाणी खुर्च्या टाकायच्या आहेत. आजच्या या जाहीर सभेसाठी या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी आणि नागरिकांमध्ये प्रचंड असा जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पाचोरा शहरातील विविध भागातून नागरिक मोठ्या उत्साहात या सभेसाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं भाषण ऐकण्यासाठी, माननीय किशोरप्पा पाटील साहेब यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी जमत आहेत. सर्व बांधवांचं मी या ठिकाणी आप्पा साहेबांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. टेंटवाल्या बांधवांना विनंती, आपण कृपया हे साईडच्या ज्या कणात त्या उघडण्याची आपण कृपा करावी. या ठिकाणी आपल्याला अपेक्षित असलेल्यापेक्षा दुप्पट गर्दी या ठिकाणी होते, त्यामुळे सर्वांना विनंती, आपण सर्वांनी शांततेचं या ठिकाणी सहकार्य करायचंय. पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आपण सहकार्य करायचंय. मुख्य प्रवेशद्वारावर कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही याची कृपया काळजी घ्या. सर्व शिवसैनिक बांधवांना विनंती, आपण महिला भगिनींना आधी बसण्यासाठी प्राधान्य द्यावं आणि मुख्य प्रवेशद्वारावर या ठिकाणी कृपया गर्दी करू नये. सर्वांनी समोर येऊन बसायचंय. काही वेळात सर्व सन्माननीय पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे. मान्यवर या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. या ठिकाणी आपल्या जळगाव लोकसभेच्या खासदार माननीय स्मिताताई वाघ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी ताईंचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. त्यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी मंचावर आसनस्थ व्हावं. पुन्हा एकदा विनंती आहे, मुख्य प्रवेशद्वारावर आपण कृपया कोणीही या ठिकाणी थांबू नये. सर्वांनी समोर या ठिकाणी येऊन बसण्याची कृपा करावी. यानंतर पाचोऱ्याचे माजी नगरसेवक मान्य रवींद्र भाऊ पाटील हे या ठिकाणी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करतील. आजच्या या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जमलेले माझे पाचोरा भडगाव तालुक्यातील मतदार बंधू आणि भगिनींनो, तुमचं मी सर्व सन्माननीय स्टेजच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व स्वागत करतो. मित्र, वेळ कमी असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात म्हणजे तुम्ही उघड्या डोळ्यांनी आपल्या पाचोऱ्या तालुक्याचा आप्पासाहेब किशोर पाटील यांनी केलेला विकास आपण पाहतोय. मित्र, जो विकास केला हा विकास करत असताना आप्पासाहेबांनी काय मेहनत घेतली ही मेहनत आपल्याला शब्दांमध्ये सांगता येणार नाही. या ठिकाणी मागे जे आपले 6 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आपले पहिले महिला खासदार जळगाव लोकसभेचे त्यांना निवडून जो महिला शक्तीचा जागर केला, हा जागर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झाला. मित्र हो, ही जोडी अशी आहे भाजप शिवसेनेची की यांच्याकडे फक्त तुम्ही सांगा, आपल्या समस्या सांगा आणि आपल्या समस्या सोडवून घ्या. मित्र, आजचा पाचोऱ्याचा जो इतिहास आहे हा आपण मागच्या वेळेस पाहत होतो. पाचोरा नगरपालिका जीन मधले जे आजचे जे मोठे मोठे शॉपिंग सेंटर आहेत ही सगळी आप्पासाहेबांची उपलब्धी आहे. म्हणजे त्या ठिकाणी गुडगा पाणी होतं. सगळे व्यापारी बंधू काय त्रस्त होते हे आपण सगळ्यांनी डोळे पाहिले आणि आपण या गोष्टीचे साक्षीदार आहोत. मित्र, हे फुलं जे झाले या ठिकाणी कृपया मागच्या ज्या कणात आहेत, टेंटवाले जे बांधव आहेत त्यांना विनंती आहे, मागच्या कणात सुद्धा या ठिकाणी आपण उघडून द्यायचे आहे. या ठिकाणी नागरिकांची प्रचंड उत्स्फूर्त असा सहभाग आणि प्रतिसाद आजच्या या किशोरप्पा साहेबांच्या प्रचार सभेसाठी या ठिकाणी आहे. कृपया कोणत्याही स्थानिक शिवसैनिक बांधवांनी पोलीस बांधवांशी या ठिकाणी वादविवाद करू नये. कृपया आपण सर्वांना या ठिकाणी सहकार्य करायचंय. बापू भाऊ, कृपया संयम ठेवा. आपल्या स्थानिक शिवसैनिक बांधवांना, सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी सर्वांनी, ही आपली घरची सभा आहे, आपण बाहेर थांबलात तरी हरकत नाही. सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी आपण शांततेचं दर्शन घडवायचंय.
टेंटवाल्या बांधवांना विनंती, आपण मागच्या बाजूच्या ज्या सगळ्या कणात आहेत त्या कृपया उघडण्याची या ठिकाणी व्यवस्था करावी. आप्पासाहेबांना आशीर्वाद देण्यासाठी या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातून तमाम माता भगिनी. सतीश आबाला येऊ द्या, ते आबाला थांबवत आहे. सतीश आबा या ना, या ना. सतीश आबा, सतीश आबा, कृपया मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा गर्दी होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. आप्पासाहेबांना या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आजची ही विजयी निर्धार सभा प्रचंड अशा जल्लोषात आपल्या सर्वांच्या प्रचंड अशा उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होते. आजच्या या सभेसाठी आप्पासाहेबांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व नागरिक बंधू भगिनींचं मी या ठिकाणी आप्पासाहेबांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. सर्व आपल्या पाचोरा भडगाव तालुक्यातील शिवसैनिकांना, स्थानिक बांधवांना विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी या ठिकाणी शांततेचं सहकार्य पोलीस प्रशासनाला करायचंय. या ठिकाणी आपल्या जळगाव लोकसभेच्या खासदार माननीय स्मिताताई वाघ यांचं सुद्धा मंचावर आगमन झालेलं आहे. तसेच आपल्या पाचोरा नगरीच्या माजी नगराध्यक्षा माननीय सुनीताताई पाटील, आमच्या डॉक्टर प्रियंकाताई पाटील या सर्वांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच भाजपाचे नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय DM भाऊसाहेब यांचं सुद्धा या ठिकाणी मंचावर आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. भाजपाच्या महिला पदाधिकारी मान्य रेखाताई यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुख मंदाताई, RPIच्या प्रियंकाताई सोनोने, आमच्या बेबाताई, साळुंखेताई, मायाताई, सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक, गांधीनगर महापालिकेचे उपमहापौर मान्य प्रेमसिंह गोल साहेब यांचं देखील मंचावर आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा विनंती करतो, मुख्य प्रवेशद्वारावर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना विनंती आहे, कृपया आपण मंचाच्या समोर या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. त्या ठिकाणी वाहतुकीला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, कृपया याची आपण काळजी घ्यायची आहे. काही क्षणात आपण ज्यांची आतुरतेने या ठिकाणी वाट पाहत आहोत असे आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब यांचं काही वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. कृपया आपल्या सर्व स्थानिक शिवसैनिक बांधवांना विनंती, आपल्याला या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करायचं आहे. आपल्या अपेक्षेपेक्षा दुप्पट गर्दी या ठिकाणी झालेली आहे. आपण सर्वांनी संयमाने, शांततेने आजची ही सभा, विजय निर्धार सभा, आप्पासाहेबांच्या विजयाची या ठिकाणी आपल्याला साकार करायची आहे. म्हणून सर्वांनी या ठिकाणी जबाबदारीचं भान राखत या ठिकाणी प्रशासनाला सहकार्य करायचं आहे. सर्व कणाती या ठिकाणी ज्या लावलेल्या आहेत, टेंटवाल्या बांधवांना विनंती आहे, सर्वच कणाती या ठिकाणी उघडायच्या आहेत. या ठिकाणी नागरिकांची प्रचंड अशी गर्दी मान्य आप्पासाहेबांच्या विजयाचा निर्धार करण्यासाठी, त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी तमाम माता भगिनींसह पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील नागरिक बंधू भगिनी या सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्या सर्वांचं मी पुनश्च एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपण सर्वांनी शांततेचं सहकार्य या ठिकाणी प्रशासनाला करायचं आहे. या ठिकाणी जे सर्व सन्मान्य पत्रकार बांधव उपस्थित झाले असतील त्यांच्यासाठी बसण्यासाठी स्वतंत्र पत्रकार कक्ष या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. पत्रकार बांधवांना विनंती, आपण कृपया पत्रकार कक्षामध्ये येऊन बसण्याची कृपा करावी. आजच्या या जाहीर सभेसाठी राज्याचे लाडके मुख्यमंत्री
सर्व माता भगिनींचे भाऊ मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांना आशीर्वाद देण्यासाठी महिला भगिनींची लक्षणीय गर्दी आजच्या या सभेला झालेली आहे. आपल्या समोर बसलेल्या सर्व पुरुष बांधवांना मी या ठिकाणी जाहीर विनंती करतो, कृपया आपण मागे थांबलेल्या सर्व महिला भगिनींना या ठिकाणी बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. समोर बसलेल्या सर्व शिवसैनिक बांधवांना मी या ठिकाणी थोडी तसदी देतोय आणि आपली सर्वांची माफी मागतो. कृपया आपण आपल्या सर्वांच्या माता भगिनी, लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी, त्यांचं औक्षण करण्यासाठी, त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आपण कृपया महिला भगिनींना बसूस देण्यासाठी या ठिकाणी जागा खाली करून द्यायची. आपण कृपया बाजूला बसायचंय. टेंटवाल्या बांधवांनी सर्व कणात या ठिकाणी उघडून द्यायचे आहेत. या डाव्या बाजूच्या आहे ना टेंटवाले यांनी ताबडतोब एका काळात लगेच खुर्च्या लावताय तिकडे. या आपलं अरे सांगितलं ना सर्व, हा खुर्च्या लावताय डाव्या बाजूचे काढा म्हणा. प्रवेशद्वारावर जी मंडळदार किशोरप्पा पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. या ठिकाणी मोठ्या संख्येनं लाडक्या बहिणी प्रचंड संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल की आपण कृपया पुरुष बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या महिला भगिनींसाठी या ठिकाणी खुर्च्या रिकाम्या करून त्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यायची आहे. मी पुन्हा विनंती करतो पुरुष बांधवांना की आपण आपल्या महिला भगिनींना बसण्यासाठी खुर्च्या रिकाम्या करून द्यायच्या आहेत. आपल्या महिला भगिनींना बसून देण्यासाठी आपण खुर्च्या रिकाम्या करून त्यांना बसू द्यायचंय. आणि या ठिकाणी ज्या महिला भगिनी उभ्या आहेत त्यांना विनंती आहे की आपण आतमध्ये या. आतमध्ये खुर्च्या आपण टाकत आहोत आणि मागच्या ज्या कणाती आहेत, डाव्या आणि उजव्या बाजूच्या ज्या कणाती आहेत त्या पूर्णपणे आपण उघडून द्यायच्या आहेत. मंचाच्या अगदी समोर ज्या कणाती आहेत त्या टेंट बांधवांना विनंती आहे की त्या कणाती देखील आपण उघड्या करून द्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या भगिनींना बसण्यासाठी व्यवस्था करता येईल. आणि तसंच प्रवेशद्वारावर जी पुरुष मंडळी उभी आहेत, ज्या महिला भगिनी उपस्थित आहेत, उभ्या आहेत, त्यांना विनंती आहे की आपण आतमध्ये प्रवेश करायचा आहे. आपण उजव्या बाजूला पुन्हा खुर्च्या टाकत आहोत. आपले लाडके कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांच्या विजयी निर्धार सभेसाठी आपण प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. आपण कृपया आतमध्ये स्थानपन्न व्हायचंय, आतमध्ये यायचंय, रस्त्यात उभे राहू नका. मी पुन्हा विनंती करेल की प्रवेशद्वारावर जी गर्दी झालेली आहे, ज्या ठिकाणी रस्त्यात अडथळा निर्माण होईल, त्यामुळे आपण कृपया आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय, आतमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि आपल्या महिला भगिनींसाठी आपण खुर्च्या उपलब्ध करून द्यायच्या आहे. मी पुन्हा विनंती करतो पुरुष बांधवांना की आपल्या महिला भगिनी ज्या इथे मागे उभ्या आहेत त्यांना कृपया खुर्च्या उपलब्ध करून द्या, त्यांना बसू द्या. हो, पुढे पण आपण टाकणार आहोत खुर्च्या, पण तोपर्यंत आपण थोडंसं सहकार्य करायचंय. खुर्च्या मागच्या बाजूला पण देखील टाकल्या जात आहेत. मी पुन्हा विनंती करेल की आणि मंडपवाल्यांना विनंती आहे की मागच्या ज्या कणाती आहेत त्या आपण उघड्या करून द्यायच्या आहेत. डाव्या बाजूच्या कणाती देखील आपण उघड्या करायच्या आहेत. महिला भगिनींना विनंती आहे की आपण आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय, आतमध्ये यायचंय. आणि गेटवर जी मोठ्या संख्येने शिवसैनिक, आपले महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे की आपण रस्त्यात उभं राहण्यापेक्षा आतमध्ये यायचंय, आतमध्ये येऊन जायचंय, आपण आतमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. ज्यांना शक्य असेल त्यांनी आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय, रस्त्यात उभे राहू नका कृपया. जानवी चौधरी, जानवी चौधरी आपल्या
आपण उपस्थित असाल तर आपण या ठिकाणी मंचावर यायचं. या ठिकाणी ज्या महिला भगिनी बसलेल्या आहेत त्यांनी जर थोड्या खुर्च्या पुढे घेतल्या तर इतर भगिनींना देखील बसण्यासाठी जागा उपलब्ध करता येईल. या ठिकाणी आपल्या लाडक्या आपल्या पाचोरा भडगाव मतदारसंघाचे लाडके कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांच्या विजयी निर्धार सभेसाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं भगिनी आणि पुरुष बांधव उपस्थित झालेले आहेत. मंडपवाल्या बांधवांना विनंती आहे की समोरच्या कनाती ज्या आहेत आणि उजव्या बाजूच्या डाव्या बाजूच्या कनाती आपण सोडायच्या आहेत, जेणेकरून खुर्च्या टाकण्यासाठी आपल्याला मदत होईल. डाव्या बाजूच्या आणि समोरच्या कनाती आपण सोडायच्या आहेत. किशोरप्पांवर असलेलं हे प्रेम या गेटच्या बाजूला 500 पेक्षा किंवा 1000 पेक्षा जास्त महिला भगिनी उपस्थित झालेल्या आहेत. जर आपण हे प्रवेशद्वार मोकळं केलं, मी पोलीस प्रशासनाला मदत सांगेल की थोडंसं सहकार्य करून आपण या आमच्या महायुतीचे पदाधिकारी शिवसेनेचे शिवसैनिक यांना विनंती आहे की आपण आतमध्ये या, जेणेकरून ज्या महिला भगिनी बाहेर रस्त्यावर उभ्या आहेत त्यांना आतमध्ये येता येईल. टेंटवाले कुठे आहेत? अहो टेंटवाले तुम्हाला केव्हाच सांगतो आहोत आम्ही. ते मागच्या बॅरिकेड वाल्यांच्या ना पुढे खुर्च्या घ्या, मध्ये बाया बसून घेते. समोरच्या मागचे ज्या बॅरिकेड्स आहेत त्या जर काढल्या तर खुर्च्या पुढे घेऊन महिला भगिनींना बसण्यासाठी खुर्च्या पुढे घ्या. मागच्या कनाती आपण काढाय, मागच्या बॅरिकेड जवळच्या खुर्च्या, मागच्या बाजूच्या बॅरिकेड्स जवळ ज्या खुर्च्या आहेत त्या पुढे जर आपण सरकवल्यात तर इतर महिला भगिनींसाठी देखील जागा उपलब्ध होईल. डाव्या आणि उजव्या बाजूच्या कनाती आपण सोडायच्या आहेत. मंडपवाल्यांना विनंती आहे की डाव्या उजव्या आणि समोरच्या कनाती आपण लागलीच सोडायच्या आहेत, जेणेकरून इतर खुर्च्या टाकण्यासाठी मदत होईल. कृपया पद्धतीने सहकार्य करा. आपण रस्त्यात उभे राहू नका, अडथळा निर्माण होतोय रस्त्यात. महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आतमध्ये येण्यास मदत करा. बॅरिकेड्स आहेत त्या खुर्च्या जर आपण थोड्या पुढे घेतल्या तर इतर महिला भगिनींना बसण्यासाठी जागा उपलब्ध होईल. आपण थोड्या खुर्च्या पुढे घ्यायच्या जेणेकरून आपल्या महिला भगिनींना बसण्यासाठी जागा उपलब्ध होईल. मागच्या बॅरिकेड वाल्यांनी पुढे घ्या. मागच्या बॅरिकेड्स जवळ ज्या खुर्च्या आहेत त्या जर थोड्या पुढे घेतल्या तर इतर महिला भगिनींना बसण्यासाठी जागा उपलब्ध होईल. आणि रस्त्याच्या दुतर्फा जी मंडळी उभी आहेत, प्रवेशद्वाराजवळ जी मंडळी उभी आहेत त्यांना विनंती आहे आपण आतमध्ये येऊन स्थानपन्न व्हा आणि रस्ता मोकळा करा, जेणेकरून ज्या महिला भगिनी मागे थांबलेल्या आहेत, जो रहदारीला अडथळा निर्माण होतोय तो अडथळा निर्माण होणार नाही आणि मार्ग सुकर होईल. मी पुन्हा विनंती करतो, आपले शिवसैनिक, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांना विनंती आहे आपण आपल्या लाडक्या कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील
यांच्या विजयी निर्धार सभेसाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। तर मी आपणास विनंती करतो, सहकार्याची अपेक्षा करतो, आपण जर थोडंसं मध्ये आलात तर महिला भगिनींना आतमध्ये येण्यास जागा उपलब्ध होईल आणि रस्त्यावरची रहदारीला अडथळा निर्माण होतोय तो मार्ग सुकर होईल। आपण कृपया सहकार्य करायचंय। पुन्हा मी मंडपवाल्यांना विनंती करेल की आपण मागच्या कनाती आणि डाव्या आणि उजव्या बाजूच्या कनाती काढायच्या आहेत, जेणेकरून आपल्या सर्वांनाच ही सभा बघता येईल, ऐकता येईल। हा विजयी निर्धार सभा जी आहे ती आपल्याला पुन्हा यशस्वी करायची आहे, आप्पांची हॅट्रिक आपल्याला नोंदवायची आहे। मी पुन्हा आपणास विनंती करतो, आपण सहकार्य करायचंय, शांतपणे आपण आतमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय, महिला भगिनींना रस्ता करून द्यायचा आहे। या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वारावर थांबलेल्या सर्व बांधवांना पुन्हा एकदा विनंती, आपण सर्वांनी समोर यायचंय। शेकडो महिला भगिनी या रस्त्यावर ट्रॅफिक मध्ये अडकलेल्या आहेत, त्यांना या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी, त्यामध्ये येण्यासाठी या ठिकाणी उत्सुक आहेत। त्यामुळे कृपया समोर थांबलेल्या महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते बांधवांना विनंती आहे, नागरिकांना विनंती आहे, कृपया आपण महिला भगिनींना या ठिकाणी मध्ये एंट्री करण्यासाठी सहकार्य करायचंय। हे एंट्री गेट कृपया त्या ठिकाणी आपण खाली करायचंय। या ठिकाणी मी विनंती करतो की आपण सहकार्य करायचंय। कुठल्याही प्रकारचं पोलीस प्रशासनासोबत किंवा आपल्या शिवसैनिक बांधवांसोबत आपण कुठल्याही प्रकारचा संवाद वादविवाद करायचा नाहीये। मी महिला भगिनींना विनंती करेल की ताई आपण सहकार्य करायचंय, ही आपली विजयी निर्धार सभा आहे। तो साहेबराव दादा आहे का रे? ओ साहेबराव ए कोण आहे रे? इकडे त्या महिलांना बसू द्या, महिलांना बसू दे। सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण थोड्याच वेळा, ए ताई बैस, काहीच नाही, बैस खाली, बैस, बसा ताई, नो खाली बसा। ए ताई नो खाली बसा। सगळ्या ताईंना विनंती आहे, काहीच नाही, ए ताई इकडे बसा, बसा तुम्ही खाली बसा। हे इथं कोण येत रे मध्ये? चला करा, चालू करा ताई, तुम्ही भाषण चालू करून टाका। भाऊ यांना सांगा ना, पोलीस वाल्यांना। या ठिकाणी सर्व महिला भगिनींना विनंती, कृपया आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचंय आपल्या जागा। सर्व पुरुष बांधवांना विनंती आहे की इकडच्या बाजूने कनाती उघडलेले आहेत, आपण इकडच्या बाजूने येऊन जा। सर्व पुरुष बांधवांना विनंती आहे, इकडच्या बाजूने या, इकडे फक्त महिला भगिनींना राहू द्या। अरे त्या ताईला काहीतरी झालं वाटतं, थांब रे, त्या ताईला काहीतरी प्रॉब्लेम आला। ए रस्ता मोकळा करून द्या, तो सगळेजण रस्ता मोकळा करून द्या। ए इकडच्या घरात उघडा, काहीच नाही झालेलं, सगळेजण शांततेने खाली बसा। सगळ्या ताई बंधू सगळेजण खाली बसा। सगळ्यांना विनंती आहे, आपण ए ताई खाली बसा, खाली बसा। ए त्यांना दवाखान्यात जायचंय, वाट मोकळी करून दे तिथे। गेले ना? गेले गेले, चला धन्यवाद। आपणास विनंती आहे, आपण कृपया सहकार्य करायचंय, शांतता ठेवायची आहे। महिला भगिनींना विनंती आहे की आपण आपल्या जागेवर स्थानापन्न व्हा। ज्या महिला भगिनी रस्त्यात उभ्या आहेत त्यांनी हळूहळू पुढच्या दिशेने यायचंय, त्या ठिकाणी
खुर्च्या टाकण्यात येत आहेत आणि आपण पुरुष बांधव यांना देखील विनंती आहे की महिला भगिनी ज्या आहेत PRPचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मोरे यांना विनंती आहे की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्वप्रथम आपण सर्वांनी जोरदार घोषणा द्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्री माता फुले, छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत कबीर, संत गाडगे बाबा, ज्या ज्या महापुरुषांनी या भारतातील सर्वांच्या कल्याणासाठी आपले बहुमूल्य विचार दिलेले आहेत, या सर्वांना मी प्रथम नमन करतो. त्याचप्रमाणे मा जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई. हॅलो, या गेटच्या बाजूने ज्या माता भगिनी आहेत त्यांनी इकडे मागे व्यवस्था केलेली आहे. ते पा तिकडनं सगळेजण येत आहे, मागच्या बाजूने जा. महिला भगिनींनी इकडे गर्दी करू नये. या गेट मध्ये जे उभे आहेत त्यांनी मागच्या बाजूने जा. सगळ्या पुरुष बांधवांना देखील विनंती आहे की आपण मागच्या बाजूने जा. हे पाय मागे जात आहे. व्हेरी गुड. या सर्वांच्या चरणी प्रथम त्रिवार वंदन करतो. आजच्या या विजयी निर्धार सभेला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे बुलंद तोफ, तुम्हा आम्हा सर्व शिवसैनिकांचे हृदयावर विराजमान झालेले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, जळगाव लोकसभेच्या लोकप्रिय खासदार आमच्या ताई स्मिताताई वाघ आणि पाचोरा शहराचे कार्यसम्राट आमदार माननीय किशोरप्पा पाटील, त्याचप्रमाणे महायुतीतील शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार दादा गट, त्याचप्रमाणे महायुतीतील घटक पक्षाचे सर्व नेते मंडळी, या सर्वांना माझा जय भीम, नमस्कार. बांधवांनो, ही निवडणूक आप्पा साहेबांसाठी अतिशय महत्त्वाची अशी निवडणूक आहे. आपण गेल्या 10 वर्षापासून आप्पा साहेबांना आशीर्वाद देत आलेला आहात. 2 पंचवार्षिक मध्ये आपण आप्पा साहेबांना विजयी केलं. परंतु या वेळेला जर का आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये लाल दिवा बघायचा असेल आणि आपला तालुक्याचा आणखी जो विकास झालेला आहे हा विकास आणखी 10 पटीने करायचा असेल तर आप्पा साहेबांच्या धनुष्यबाण या निशाणी समोर 20 तारखेला आपण बटन दाबून आप्पा साहेबांना लाखांच्या मताने विजयी करायचं आहे. आपल्याला माहित आहे विरोधक देखील मागे आमदार होते, परंतु त्यांची कारकीर्द आपण बघितलेली आहे. त्यांच्या कार्यकाळामधील विकास आपण सर्वांनी पाहिलेला आहे. त्यामुळे या आपले जे आप्पा साहेब आहेत, कार्यसम्राट आमदार, जे सर्व जाती धर्माच्या, सर्व पंथाच्या, सर्व गोरगरीब जनतेला, सर्व जाती धर्मातील कार्यकर्त्यांना सांभाळून या तालुक्याचा विकास करत आहेत. सर्व गोरगरीब जनतेचा देखील अश्रू पुसण्याचं काम करत आहेत. ज्याचे जो कोणी अडलेला नडलेला असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कामगार असेल, कष्टकरी असेल, विद्यार्थी असेल, आमच्या माता भगिनी असतील, मजूर असेल, या सर्वांच्या कामासाठी आप्पा सदैव तत्पर राहिलेले आहेत. आप्पा साहेबांकडे कोणी गेलं तर तो कधीही परत आलेला नाही. आप्पा साहेबांना मी गेल्या अनेक वर्षापासून ओळखतो. आप्पा साहेबांची कामाची धडाडी, एक चित्त तरुण आमदार
आणि अतिशय धडपडणारा कार्यकर्ता म्हणून आप्पासाहेब हे सर्वांना आपल्याला परिचित आहेत. आप्पासाहेबांनी आपल्या तालुक्याचा काय काय विकास केलेला आहे हे आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर तर आहेच. यापुढे देखील आप्पासाहेब आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि समतोल विकास करण्यासाठी कटिबद्ध आहेत. फक्त त्यांना गरज आहे आपल्या मताची आणि आपल्या आशीर्वादाची. आपण येत्या 20 तारखेला आप्पासाहेबांना त्यांच्या धनुष्यबाण या निशाणी समोर आपण बटन दाबून आप्पासाहेबांना लाखोंच्या मतांनी आपण विजयी करायचा आहे आणि आपला हा वाघ पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवायचा आहे. मी आप्पासाहेबांविषयी अनेक वक्त्यांना बोलायचं आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. जाता जाता आपणसाठी फक्त एक प्रार्थना करतो, ऐ खुदा तेरी अदालत में मुझे जमानत रखना, ऐ खुदा तेरी अदालत में मुझे जमानत रखना. मैं रहूं या ना रहूं, ये जनता रहे या ना रहे, लेकिन अप्पा साहब को हमेशा पाचोरा तालुका के विकास के लिए हमेशा सलामत रखना, हमेशा सलामत रखना. एवढं बोलून मी आपल्या सर्वांची रजा घेतो. पुन्हा एकदा विनंती करतो, सर्व माझ्या लाडक्या बहिणी, माता भगिनी, सर्व जे मतदार बंधू भगिनी आहेत, सर्वांना पुनश्च विनंती करतो, येत्या 20 तारखेला आपण आप्पासाहेबांच्या धनुष्यबाण या निशाणी समोर बटन दाबून आप्पासाहेबांना आपण विजयी करायचं आहे आणि या लाल दिवा आपल्या या तालुक्यासाठी खेचून आणायचा आहे. हा निर्धार करण्यासाठी आजची विजयी निर्धार सभा आहे. आपण सर्वांनी मला बोलण्याची संधी दिली, ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आयोजकांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी मंडपवाल्यांना विनंती करेल की उजव्या बाजूच्या कनाती देखील आपण काढून घ्यायच्या आहेत आणि पुरुष मंडळी मागच्या बाजूने जर आपण गेलात तर या साईडला खूप मोठी जागा आहे, जेणेकरून रस्त्यात वाहतुकीला अडथळा होणार नाही. कृपया आपण सहकार्य करायचंय. यानंतर आपण एक पक्षप्रवेश घेणार आहोत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिंदाड येथील श्रीयुत गोपाल जंगलू वाघ हे आपल्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी पक्षप्रवेश करणार आहेत. मी गुलाब भाऊंना आणि किशोरप्पांना विनंती करेल, 150 कार्यकर्त्यांसह ते आपल्या या ठिकाणी पक्षप्रवेश केला जातोय. त्यांच्या 150 कार्यकर्त्यांसह ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून ते आपल्या पक्षात प्रवेश करतायत. या ठिकाणी गोपाल जंगलू वाघ, शिंदाड तालुका पाचोरा, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख होते. त्यांनी या ठिकाणी आपल्या सुमारे 150 कार्यकर्त्यांसह प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य गुलाबराव पाटील साहेब, आपले महायुतीचे उमेदवार मान्य आप्पासाहेबांच्या हस्ते या ठिकाणी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेला आहे. त्यांचं स्वागत. यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते मान्य प्रदीप देसले सरांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. दोन 2024च्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या भडगाव पाचोरा मतदारसंघाचे लाडके आमदार किशोरप्पा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं ज्या लाडक्या भावाची इथे जाहीर सभा आयोजित केलेली आहे ते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब, आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री, आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय गुलाबभाऊ पाटील, त्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आपल्या खासदार सन्माननीय स्मिताताई वाघ, मंचावर उपस्थित असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या, शिवसेनेच्या, आरपीआय पीआरआय पक्षाच्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि उपस्थित असणाऱ्या माझ्या मोठ्या संख्येनं माझ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनो आणि माझ्या बांधवांनो, 2024 ची विधानसभा निवडणूक खऱ्या अर्थाने इतिहास घडवणारी आहे. कारण या 2024च्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने विरोधकांना मोतीबिंदू झालेला आहे, या विरोधकांना आता प्रत्येक गावागावात जाऊन, यांना गल्लीबोळात जाऊन आपल्याला विकास दाखवण्याची गरज झालेली आहे.
हे लोक हल्ला करतायत, हे किशोरप्पांच्या विकासावरती हल्ला करतायत. पण त्यांना या जाहीर सभेच्या निमित्तानं सांगतो, अरे विरोधकांनो तुम्ही किती करा हल्ला, विरोधकांनो अरे तुम्ही किती करा हल्ला, अरे या शाबूत राहणार आहे येणाऱ्या विधानसभेला सुद्धा किशोरप्पाचा बालेकिल्ला. अनेक लोक आलेत आदरणीय गुलाबभाऊ सांगायला. दुःख सुद्धा वाटतं ज्या पद्धतीने किशोरप्पा पाटलांवरती बोलतात. कोणी जातीचं नाव घेऊन गेलतात, कोणी जातीपातीचं राजकारण करतात. पण राज्याचे सन्माननीय मंत्री, या देशाचे कॅबिनेट मंत्री नितीनजी गडकरींनी सांगितलं की ज्यांच्या मधली काम करायची कार्यक्षमता संपते ते लोक तर जातीच्या आडी येऊन राजकारण करतायत. हे छात्या बडवून सांगतायत. हे 50 वर्षाचा इतिहास सांगतात, 60 वर्षाचा इतिहास आम्हाला सांगतात की आमच्या घराण्याने या तालुक्याची सेवा केली. अरे तुम्ही सेवा केली नाही, अरे आमच्या गोरगरीब लोकांना लुटून तुम्ही फक्त मेवा खाण्याचं काम केलं. आज अनेक तुम्ही बॅनर बघतायत, एखाद्या बॅनर वरती तुम्हाला कोणीतरी अनधिकृत कृषी कन्या म्हणून समोर येते. ज्या कृषी कन्यानं आपल्या या भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये स्वर्गवासी आरो तात्या साहेब यांच्या प्रचाराला या कधी कृषी कन्या आल्या नाहीत. ज्या किशोरप्पा पाटलांनी रात्रंदिवस मेहनत घेतली, सालदारासारखं कबाड कष्ट केलं, आपल्या बापाची जमीन सांभाळण्यासोबत काकाची जमीन सांभाळली, वेळप्रसंगी काकाच्या शब्दाला जागलेत, राजीनामा किशोरप्पा पाटलांनी दिला. आणि या कृषी कन्या किशोरप्पा पाटलांना गद्दार म्हणतायत. अहो ताई, ज्यांनी तुम्हाला स्क्रिप्ट लिहून दिली ना त्यांना विचारा. ज्या आरो तात्यांचं स्वप्न होतं की आरो तात्यांचा वारसदार किशोरप्पा पाटील आहेत, त्या किशोरप्पा सोबत आणि परिवारासोबत गद्दारी करण्याचं काम ताई तुम्ही केलंय. आणि तुम्ही काय गद्दार म्हणणार? आणि किशोरप्पांच्या खोक्यावर जगणाऱ्या बोक्यांनी किशोरप्पांसमोर खोक्याची भाषा करू नये. अनेक लोक आलेत या कृषी कन्यांना, आणि ज्यांनी स्वयंघोषित शेतकरी पुत्रांना, या शेतकरी पुत्रांची सुद्धा बांधवांनो आपल्याला शेती बघायची बारामती वाल्यांसारखी. जशी बारामती वाल्यांनी वांगाची शेती लावून कोट्यावधी रुपये कमवले ना, तशी या शेतकरी पुत्राची आपल्याला शेती बघायची की यांच्या शेतामध्ये नेमकं सोनं पिकतंय का पिकं येत आहेत. या आमच्या स्वयंघोषित कृषी कन्यानं जो शेतकरी एका दाण्यापासून 1000 दाणे बनवण्याचं काम करतो, आमच्या ताई अहो तुम्ही एक दाण्यापासून हजारो रुपये कमवण्याचं काम केलं. या सभेच्या निमित्तानं आव्हान आहे की तुम्ही शेतकरी पुत्र म्हणून घेतात, अरे कृषी कन्या म्हणून घेतात. तुम्हाला जाहीर सभेच्या निमित्तानं आव्हान आहे की तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचा चाच, पट्टी, वखर, लोखंड्या, नागर याच्या मधला जरी फरक सांगितला ना, तुम्ही सांगाल ते पण आम्ही हरून जाऊ. आणि म्हणून बांधवांनो, येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारे जातीयवादाला बळी न पडता, कुठल्याही प्रकारे भूलथापांना बळी न पडता, ज्या पद्धतीनं 10 वर्ष क्रांतीची बीज रोवण्याचं काम या मतदारसंघामध्ये सन्मान्य किशोरप्पांच्या माध्यमातून होतंय. या तिसऱ्यांदा परत एकदा आपल्याला किशोरप्पा पाटलांना संधी बांधवांनो द्यायची आहे. कारण की किशोरप्पा पाटलांचं निशाणी आहे 1 नंबर. किती नंबर आहे? आवाज येत नाही. किती नंबर आहे आपली निशाणी? 1 नंबर. आणि 1 नंबरच्या खाली जेवढे नोटा धरून 12 आहेत ना, या 12च्या नादी लागायचं नाही. कारण की 12 निमान खाटलावर जीव जाय. त्यामुळे त्या नोटापर्यंत 1 नंबरचं धनुष्यबाण खीच के तान. किशोरप्पांचा गाडीचा नंबर 111. किशोरप्पांचा वाढदिवस 1 नोव्हेंबर. आणि ज्या पद्धतीनं भडगावला आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये 2 RTO कार्यालय असताना किशोरप्पा पाटलांनी 3रं RTO कार्यालय आपल्या भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये आलं. त्याचा नंबर आहे MH54. या भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये किशोरप्पा पाटलांना 54,000
मताचा लीड तुम्हाला मला प्रत्येकाला द्यायचे आणि घड्याळाचे काटे जसे एकत्र येतात या 1 नंबर सोडून खालच्या सर्व विरोधकांचे 12 तुम्हाला मला प्रत्येकाला वाजवायचे आहेत. म्हणून बांधवांना सांगतो, राजकारणाचे समाजकारणाचे जोडे बाहेर काढा. जात पात धर्म पंथ याच्या पलीकडे येऊन माझ्या लाडक्या बहिणींसाठी, माझ्या शेतकऱ्यांसाठी ज्यांनी अहोरात्र काम केलं त्या किशोरप्पा पाटलांना या मतदारसंघामध्ये प्रचंड मतांनी येणाऱ्या काळामध्ये निवडून द्या आणि तिसऱ्यांदा या भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये क्रांती करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर मी विनंती करेल आपल्या महायुतीच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या डाव्या बाजूला आवाज येत नाहीये. कृपया ते माईक तिथले स्पीकर चेक करा बरं. डाव्या बाजूला कुठल्याही प्रकारचा आवाज जात नाहीये. आणि प्रवेशद्वाराजवळ जी मंडळी उभी आहे त्यांनी कृपया आतमध्ये मार्गस्थ व्हायचे. रस्ता ब्लॉक करू नका. येणाऱ्या महिला भगिनी ज्या आहेत त्यांना रस्ता करून द्या. मी पुन्हा आपल्या शिवसैनिक महायुतीचे जे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक त्यांना विनंती करतो की आपल्या ज्या महिला भगिनी प्रवेशद्वारातून आत येत आहेत त्यांना यायला रस्ता नाहीये. आपण कृपया रस्ता मोकळा करून द्या. त्या ठिकाणी गर्दी करू नका कृपया, आणि ज्यामुळे वाहतुकीला अडथळा होईल. इकडे उभे असलेल्या सगळ्या शिवसैनिक बांधवांना, शिवप्रेमींना, साहेबांच्या प्रेमींना सगळ्यांना विनंती आहे, इकडे डाव्या बाजूला आपल्याजवळ भरपूर जागा आहे. इथं गर्दी करण्यापेक्षा, रोडावर अडथळा आणण्यापेक्षा सगळ्यांनी इकडे यावं. धन्यवाद. इकडचा आवाज चालू झाला? चालू झाला? ओके, चला. हा, येतोय 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 येतोय. बसा. मी विनंती करेल स्मिताताई वाघ यांना, त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचंय. भारत माता की वंदे वंदे. जय जय श्रीराम. ताई आवाज नाही येते ना? लाडक्या बहिणी तुम्ही, जय जय श्रीराम. हा, आता कसं जरा बरं वाटतंय. आजच्या या जाहीर सभेसाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री सन्माननीय गुलाब भाऊ, या ठिकाणी आपले महायुतीचे उमेदवार सन्माननीय किशोरप्पा पाटील, या ठिकाणी उपस्थित महायुतीचे सगळे सन्माननीय पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित असलेले मोठ्या संख्येने आलेल्या सगळ्या माता भगिनी आणि बंधूंनो, मुख्यमंत्री थोड्याच वेळात येत आहेत. आप्पा ह्या आलेत? हा, पोचलेत, लवकरच इकडे येत आहेत. आप्पांच्या, गुलाब भाऊंच्या, मुख्यमंत्रींच्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि सगळे लाडके भाऊ आज या ठिकाणी आप्पांच्या विश्वास दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेले, म्हणून हा निर्धार सभा आहे. खरं म्हणजे आपल्या सरकारने प्रत्येक घटकाला या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका या माध्यमातून केलेली आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, आपला घरचा जो भाऊ आहे, वर्षातून आपल्याकडे किती वेळा पैसे देतो? एकदा भाऊबीजेला आणि एकदा रक्षाबंधनला. पण हे लाडके भाऊ तुमचं काय करतायत? दर महिन्याला पैसे पाठवताय ना. काळजी करू नका. आपलं सरकार आलं की याचं परत 1500वरनं 2100वर जाणार आहे. काळजी करायची नाही. आणखी पैसे वाढवण्यात जाणार आहेत. आणि या लाडक्या बहिणीच्या पाठीमागे हे भाऊ कायमस्वरूपी उभे राहणार आहे. पण नुसत्या बहिणीच्याच मागे उभे राहिले का? तर नाही, आमच्या लाडक्या भावांच्या पण पाठीमागे हे सरकार, आपले सगळे भाऊ उभे राहिलेत. आपल्या या शेतकऱ्यांनी जर सकाळी उठल्यानंतर मोटर दाबायला गेले तर आपल्या वीज बिल त्या ठिकाणी माफ केलंय. 7.5 हॉर्स पॉवरच्या मोटरचं बिल त्या ठिकाणी माफ केलेलं आहे. आमच्या या लाडक्या बहिणी नुसतेच 1500 रुपये देऊन भागताय का? तर नाही. या जेव्हा घराच्या बाहेर पाऊल टाकतात, प्रवासाला जेव्हा जातात, या अर्ध्या तिकिटात सगळ्या ठिकाणी फिरून परत घरी पोहोचतात. आता सगळ्यांनी सांगून दिलं की तुम्ही घर सांभाळा, बाहेरची कामं आमच्याकडे देऊन टाका.
आयुष्यात एसटी महामंडळ कधी प्रॉफिट मध्ये आलं नाही, पण तुमच्या पायगुणामुळे पहिल्यांदा एसटी महामंडळ इतकं प्रॉफिट मध्ये आलं. कारण तुम्ही स्वतःसाठीच टाळ्या वाजवल्या पाहिजे की नाही. आज सगळ्यांना तुम्ही सांगितलं घरात बसा आणि तुम्ही मात्र अर्ध्या तिकिटात सगळ्या ठिकाणी फिरून येत आहेत. प्रत्येक जण आपल्या माहेरी जाते, आपल्या बहिणीला भेटून येते, कुठे लग्न कार्य असेल तिथे जाते, साखरपुड्याला जाते. म्हणजे खऱ्या अर्थाने महिलांच्या पाठीमागे सक्षमपणे उभं राहणारे सरकार आहे. त्यासोबत भावांच्या पाठीमागे उभं राहणारं सरकार आहे. आज ग्रामपंचायत असेल, शिक्षण विभाग असेल, वेगवेगळ्या विभागामध्ये आज आमच्या मुलांना 10,000 रुपये महिन्याने त्या ठिकाणी आज रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. मला सांगा, आमची घरात जर 2 मुलं असतील, एक आणि एक मुलगा, आपण म्हातारपणाची काठी म्हणून मुलाचं शिक्षण करतो, पण मुलीच्या शिक्षणाकडे आपलं दुर्लक्ष होतं. कारण दोघांना शिक्षणाचा खर्च प्रत्येक घराला परवडत नाही. पण अशा वेळेला आमचं सरकार आपल्या पाठीशी उभं राहिलं, आपले हे सगळे भाऊ पाठीशी उभे राहिले आणि आज आपल्या मुलींना मोठं उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांची मोफत शिक्षणाची व्यवस्था सुद्धा आपल्या सरकारने करून दिलेली आहे. एवढंच नाही तर आमच्या म्हाताऱ्यांना जर वाटलं की एका तीर्थक्षेत्राला जावं, पण पैसे नसेल तर ते आमचं पांडुरंगाचं दर्शन काही घेऊ शकत नाही, आमच्या प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊ शकत नाही. अशा वेळेला आपले मुख्यमंत्री आपल्या पाठीशी उभे राहिले, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उभे राहिले, अजितदादा उभे राहिले, आपले सगळे भाऊ उभे राहिले आणि आज आमच्या म्हातारीला पांडुरंगाचं दर्शन भेटतंय, प्रभू रामचंद्राचं दर्शन करायला भेटतंय. म्हणजे एकाही घटकाला आपल्या सरकारने न्याय दिला नाही असं एकही घटक नाहीये. युवकांना न्याय दिला, शेतकऱ्यांना न्याय दिला. हे करत असताना आपल्या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये आप्पासाहेब आपले उभे राहतात, आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे उभे राहतात. मी आप्पांसोबतच्या प्रचाराला भिडले, एकही गाव असं नाही की त्या गावामध्ये आप्पांचा निधी पोचला नाही. एकेका छोट्या मोठ्या गावाला जातपात धर्मपंथ याच्या पलीकडे जाऊन आप्पांनी काम केलं. कुठल्याही प्रकारच्या जातीचं त्यांनी पाठबळ घेतलं नाही. गाव बघितलं असेल, माणसं बघितलं असेल आणि त्याच्या गावाला काम देण्याचं काम त्यांनी त्या माध्यमातून केलंय. एकेका गावाला कोट्यवधीची काम आहे. मला आठवतंय 60 वर्षात मी बघितलंय की 60 वर्षामध्ये एवढी कामं झाली नाही, एवढी कामं ह्या 2 वर्षात झालेली आहे. एकेका गावाला मोठ्यवधीची कामं त्या माध्यमातून होताना आपण बघतोय. आणि मला असं वाटतं, जो माणूस आपल्या सुखदुःखात आहे, जो माणूस आपल्या पाठीमागे उभा राहतो, जो माणूस विकास करू शकतो, त्याच्या पाठीमागे आपण उभे राहणार आहे की नाही? ताई दादा उभे राहणार आहे की नाही? आपण शब्द देऊ मी तुमच्या साक्षीने. आपण काळजी करू नका, ही सगळी जनता तुमच्या पाठीशी आहे आणि 100% जनतेने आता इथं विश्वास दिलाय की आम्ही आप्पांच्या पाठीमागे राहू आणि आप्पांना आम्ही प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून देऊ. मला सांगा, धनुष्यबाण हे निशाण आपल्या प्रभू रामचंद्राच्या पाठीवर आहे. प्रभू रामचंद्राला सुद्धा 500 वर्ष तंबूत राहावं लागलं, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना यावं लागलं आणि तेव्हा कुठे प्रभू रामचंद्राचं आपलं राम मंदिर उभं शकलं. आणि ह्या धनुष्यबाणावरच प्रभू रामचंद्रांनी लंकेत जाऊन सीतामाईला त्या ठिकाणी सोडवून आणलं. म्हणून आपल्या सगळ्यांना येणाऱ्या 20 तारखेला फक्त एकच लक्ष गोष्ट ठेवायची आहे, ती म्हणजे धनुष्यबाण. प्रत्येकाने त्या ठिकाणी सकाळी उठायचंय, मतदान केंद्रावर जायचंय आणि आपल्या पाचोरा तालुक्याचा विधानसभेचा जो केलेला विकास आहे तो डोळ्यासमोर ठेवायचा आहे की जो व्यक्ती आपल्यासाठी उभा आहे, जो माणूस विकास करू शकतो, त्याच्या पाठीमागे आपल्याला उभं राहायचंय. आणि आपल्या सगळ्यांना मी कळकळीची विनंती करणार आहे की आपण सगळेजण 20 तारखेला मोठ्या मताधिक्याने धनुष्यबाणावर बटन दाबून आप्पासाहेबांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असं आव्हान मी आपल्या सगळ्यांना करते. माझ्या शब्दाला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव. धन्यवाद ताई. आपण आपल्या लाडक्या पाचोरा भडगाव मतदारसंघाचे लाडके कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांच्या विजयी निर्धार सोहळ्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहात. आता महाराष्ट्र ज्यांच्या आवाजानं धडधडतो, जे विरोधक ज्यांना ऐकण्यासाठी कान उंचावतात, अशी आपल्या खांदेची मुलूक मैदान तोप माननीय आता काय झालं या वायरी तोडल्या त्याचा चालू करताय 5 मिनिट. आपण आता ऐकणार आहोत आपल्या पाचोरा भडगावचे लाडके आमदार किशोरप्पा पाटील यांना.
पहिल्यांदा माझी गेटवर उभे असलेल्या सगळ्या बांधवांना विनंती आहे की तुम्ही सगळेजण सहकार्य करा. आपण मागचे सगळे बॅरिगेट उघडलेले आहेत. इथून अनेक महिला भगिनी पण आहेत. एक तर आपण जर मागे गेलात तर चांगलं होईल. आणि इकडच्या बाजूला अतिशय सुंदर अशी जागा आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की आपण बाहेर निघून, कारण अजूनही माता भगिनी येत आहेत. माझी विनंती आहे, प्लीज. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. आपण मागच्या बाजूला खूप मोठी जागा आहे. आवाज येतोय? ओके. खरं बाकीचे हो म्हणतात, बाकीचे नाही म्हणतात. आवाज येतोय हे ऐकायला कस काय येतंय? बरं, येईल 5 मिनिटं. त्या वायरी गर्दीमुळे तुटल्या, ते लगेच चालू करताय. मला सगळ्यांनी ऐकलंय, साहेब येतोपर्यंत सगळे माईक चालू होतील. येत्या त्याच्याशिवाय एवढी गर्दी आहे का? येत्या 20 तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित या विराट अशा सभेसाठी ज्यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे, ते या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब. त्यांच्यानंतर लगेच 5 मिनिटांमध्ये ज्यांचं आगमन होत आहे ते भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय गिरीश भाऊ, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, शिवसेनेचे नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, आपल्या लोकसभेच्या खासदार आदरणीय स्मिताताई वाघ, आरपीआयचे आदरणीय मोरे साहेब, आदरणीय आनंदजी खरात साहेब, खास करून गुजरातहून आलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय गोयलजी, DM भाऊसाहेब, कांतीलाल शेठ, मंचावर उपस्थित असलेले शिवसेना, भाजप, आरपीआय, राष्ट्रवादी सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर माझ्यावर प्रेम करणारे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, बांधवांनो, शेतकरी मित्रांनो आणि शिवसैनिक बांधव आणि पत्रकार मित्रांनो, मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला धन्यवाद देतो की एवढ्या कामकाजाचे दिवस असताना सुद्धा ही अवेळी लागलेली सभेला सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने आलात, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो. आपल्याला धन्यवाद देतो. बांधवांनो, आपल्याला माहिती आहे की या विधानसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे. पण मला भाऊ सांगताना आनंद होतो की मी या आधी एक नायक नावाचा पिक्चर पाहिला होता. त्या नायक नावाच्या पिक्चर मध्ये मी अनिल कपूरचं काम पाहिलं. ते 1 दिवसाचा मुख्यमंत्री होता आणि तेव्हा असं वाटायचं
की हा एक दिवसाचा मुख्यमंत्री एका दिवसात असं काही करू शकतो का? पण जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ पाहिला, त्यावेळेस मी नायकाला विसरलो आणि या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने महानायकाच्या रूपाने एकनाथजी शिंदे साहेब मला पाहायला मिळाले. याचं ज्वलंत उदाहरण या महाराष्ट्रामध्ये या 2.5 वर्षात घेतलेले निर्णय. बांधवांनो, आज या महाराष्ट्रातला एक सुद्धा घटक नाही की त्या घटकाला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या युतीच्या सरकारने न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही. असं एकही घटक या आता राज्यामध्ये नाही. ज्या गोरगरीब 12 बलवतीदारांना महामंडळ देण्याचा प्रयत्न केला, ते सगळे समाज बांधव या ठिकाणी सीएम साहेबांचा सत्कार करण्यासाठी आतुर आहेत. मी निश्चितपणे तुमचं सगळ्यांचं मेसेज आदरणीय शिंदे साहेबांपर्यंत जरूर देईल, प्रयत्नही करेल की तुमची भेट होईल का. परंतु वेळेचा अभाव आहे, त्याच्यामुळे काय होईल मला सांगता येत नाही. पण तुमचा मेसेज, तुमचा सत्कार हा शिंदे साहेबांपर्यंत पोहोचला असं गृहीत धरून आपण आज तुमचा या ठिकाणी मी समाधानी होईल अशा पद्धतीची बांधवांना या ठिकाणी आपण करू. बांधवांना आज सगळ्यात महत्वाचं, या संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या लाडक्या भगिनी या मुख्यमंत्री महोदयांचं दर्शन घ्यायला, त्यांना भेटायला, त्यांचं औक्षण करायला इतक्या आतुर आहेत की भाऊ, आमच्या सगळ्या माता भगिनी पूजेचा आरतीचा ताट करून तयार आहेत की जेणेकरून या भावाला आम्हाला ओवाळता येईल का. आता तेही मला सांगता येत नाही, पण निश्चित साहेब उभे राहिल्यानंतर 2 मिनिटं आपण सगळ्यांनी जागेवरून आपल्या लाडक्या भावाचं औक्षण जिथे आहात तिथूनच आपण करावं अशा पद्धतीची विनंती आपल्याला मी या निमित्तानं करतो. याचं कारणही तसं आहे. आज परिस्थिती अशी आहे की या राज्यातला पहिला इतिहास या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी युतीच्या सरकारने केला की इथे खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान करण्याचं काम आपल्या या युतीच्या सरकारने केला. बांधवांनो, इथे मुलगी जन्माला आल्यापासून आमच्या शेवटच्या प्रवासापर्यंतची 100% व्यवस्था या ठिकाणी आपल्या युतीच्या सरकारने या ठिकाणी केला. मला इतकी कामं केली की मी देखील स्वप्नात पाहिलं नव्हतं की मी इतके 3000 कोटी रुपयाची कामं आणू शकेल. पण माझ्या विरोधक मित्रांना माझ्या 3000 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी दिसत नाही. ज्यांना ज्यांना डोळे आहेत त्या सगळ्या बांधवांना, मातांना माझा 100% विकास दिसतोय. पण ज्यांचे डोळेच नाहीत अशा विरोधक मित्रांना माझा विकास दिसत नाही. आणि म्हणून मी ठरवलंय की आता 20 तारखेच्या नंतर मी एक मोफत मोतीबिंदूचं शिबिर ठेवणार आहे. आणि त्या मोतीबिंदूच्या शिबिरात या सगळ्या विरोधक मित्रांचं ऑपरेशन करून त्यांना मी चष्मा देणार आहे, तोही मोफत. आणि मग त्यांना सांगेल की बघ, स्वातंत्र्याच्या नंतर या गिरणा नदीवर 7 पुलं बांधण्याचा प्रयत्न या आमदारांनी केलाय. आता तुझं ऑपरेशन केलं हे बघून घे. त्यानंतर मी यांना दाखवणार आहे की या मतदारसंघामध्ये
जवळपास छोटे मोठे 300 बंधारे जलयुक्त शिवार आणि जलसंधारणाच्या माध्यमातून बांधून ज्या विहिरीला फुटभर पाणी राहत नव्हतं त्या विहिरीच्या जीवावर माझा शेतकरी बांधव आता प्रचंड बागायत करायला लागलेला आहे. ते विरोधकांना दाखवणार आहे की हे बघून घे माझ्या शेतकऱ्यांची झालेली प्रगती. त्यानंतर मागच्या 10 वर्षाच्या आधी या मतदारसंघामध्ये बोटावर मोजण्या इतके सबस्टेशन होते. आता 15 सबस्टेशन मी मंजूर केले. माझ्या विरोधक बांधवांना दाखवणार आहे हे सबस्टेशन तू आता पाहून घे. या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये आजपर्यंत माझ्या बेरोजगार तरुणांकडे कोणाचं लक्ष नव्हतं. या माझ्या युतीच्या सरकारमुळे माझ्या माननीय मुख्यमंत्री महोदयांमुळे या बेरोजगार तरुणांचा प्रश्न सोडवण्यासाठी 250 हेक्टरवर मी MIDC मंजूर केली. येणाऱ्या वर्षभरात माझा एकही तरुण बेरोजगार म्हणून बाहेर गावाला जाण्याची वेळ येणार नाही. ती MIDC मी माझ्या विरोधक बांधवांना दाखवणार आहे. याच मतदारसंघामध्ये 100 करोड रुपयाची सूतगिरणी मंजूर केली. तिथे 2000 बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळणार आहे. ती सूतगिरणी वर्षभरानंतर माझ्या बेरोजगार तरुणांचं जेव्हा पोट भरायला सुरुवात होईल त्यावेळेस या विरोधकांना दाखवणार आहे की तू ही सूतगिरणी पाहून घे. बांधवांना अशी अनेक कामं केली. अरे आमच्या भडगावची तर अशी परिस्थिती होती की भडगाव पहिल्यांदा पाचोऱ्याजवळचं भडगाव सांगावं लागायचं, पारोळ्याजवळचं भडगाव सांगावं लागायचं. पण महाराष्ट्रातला हा पहिला जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यात 3 RTO कार्यालय असलेला हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे. आता भडगाव MH54 म्हणून या देशाच्या नकाशावर आलेला आहे. आमची ओळख आता देशाच्या पाठीवर झालेली आहे. त्याच्यामुळे माझ्या विरोधक बांधवांना माझ्यावर बोलायला काहीच सापडत नाही. मग ते दररोज मी जिथेही सभेत असेल, मी कुठेही असेल, तर माझ्या आजूबाजूला भाऊ त्यांचे 2-4 मोबाईलवाले चोट्टे माझा कुठून तरी फोटो, कुठून तरी आवाज याचा पकडता येईल का? अरे नालायकांनो, निदान राजकारण तरी कुठे करायचं? काल मणिपूर मध्ये आमचा एक भाऊ निमोऱ्याचा माझा शहीद जवान, अरे त्याला 2 तास आधी ठेवायला मी निमोऱ्याला गेलो. भाऊ त्या व्हिडिओला ती शूटिंग काढली, वरती शिवसेना कमळ आणि घड्याळचं चित्र टाकलं आणि त्याच्यावर ट्रोल करण्याचा प्रयत्न करताय. अरे मैताच्या टोळीवरचं लोणी खाणारे तुम्ही, ही जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही. ही जनता कधी माफ करणार नाही. एखाद्या शहीद जवानावर राजकारण करताय. अरे हिम्मत आहे तर सामने या. तुमच्या आयुष्यात तुम्ही जिंदगीमध्ये मुतारी सुद्धा दाखवा. एक मुतारी तुम्ही भांडलेली नाही आणि किशोरप्पावर आरोप करताय. काय विकास केला हे सांगण्याचा प्रयत्न करताय. अनेकदा तुमचा हाच प्रयत्न आहे. जो उठला भाऊ 12 विरोधक आहेत, 12. जो भी येतो तो मलाच टकोरे देतोय. अर्थात मी समजू शकतो की आंब्याच्या झाडालाच कोणीही दगड मारीन. आता या सगळ्या येड्या बाबड्या आहेत. आता या येडा बाबू इसले कोण दगड मारी? पण ते प्रयत्न करताय. हा आज माझ्यावर बोलील, उद्या माझ्यावर बोलीन. अरे यांना मला सांगायचंय, माझ्यावर टक्केवारीचा आरोप करताय ना, याच अमोल शिंदेला मला सांगायचंय
समितीचं इलेक्शन झालं त्यावेळेस मी या जनतेसमोर आश्वासित केलं होतं, अरे आमच्या या मतदारसंघातल्या बाप दाद्यांची असलेली ती प्रॉपर्टी 25 करोड रुपयाची असलेली प्रॉपर्टी कर्जाच्या नावाखाली भाऊ यांनी 4 करोड रुपयाला हडपली. 4 करोड रुपयाला हडपली. मी मार्केट कमिटीमध्ये जनतेला आश्वासित केलं आणि सांगितलं, तुम्ही मला फक्त सत्ता द्या, जर मी सत्तेवर आलो तर या मार्केटची 1 इंच ही जागा जाऊ देणार नाही. बांधवाला आज मला सांगताना आनंद होतो की 1 वर्षामध्ये माझ्या मार्केटच्या सदस्यांनी 3.5 करोड रुपयाची कमाई केली आणि तो सगळा पैसा कोर्टामध्ये भरला. आता 1 इंच जागा सुद्धा तुमची जाणार नाही. दुसऱ्या दिलीप भाऊ आणि सगळं लुटून खाऊ. अरे हा एका काळचा वैभव असलेला माझा हा शेतकी संघ, या महाराष्ट्राचा वैभव असलेला माझा शेतकी संघ, त्या शेतकी संघाचा वैभव यांनी नायनाट केलं. अरे दिलीप भाऊ, आतापर्यंत 5 वर्ष तुम्ही भंगार विकून 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 पोट भरलं आणि शेवटी डायरेक्ट कोंबडीच कापून खाऊन टाकली. त्या शेतकी संघाचा जमिनीचा त्यांनी विक्री केली. एकदा येऊन या मतदारसंघाच्या जनतेला सांगा, तुम्हाला यायचं ना तर इथे या. ती आमची वैशूताईची तर क्यूज येते. अरे तिची अशी क्यू येते, भाऊ प्रत्येक भाषण लिहून आणते. मला तर त्या 3 इडियट पिक्चरची आठवण येते. 3 इडियट पाहिलाय? तो एकाला पत्र लिहून देता, तो चतुर चतुर. मला त्या ताईला सांगायचंय, तू निम्मन पहिले वाचून घेत जाय ताई, नाही तर हे इतके लोक कलाकार आहेत, तुला काही लिहून देतील. इतका धाक वाटतो की ताई उद्या काही ना बोलून टाके. ए ताईंनो, तुमचा लाडका भाऊ येतोय, पहिले बसा खाली, खाली बसा, 2 मिनिटात येतोय. बांधवांनो, आज मला या ताईच्या बाबतीत तुम्हाला सांगायचंय, आज तिला कोणीतरी त्या मैत्रीच्या बाबतीत लिहून दिलं. हा येतंय येतंय, हेलिकॉप्टर येतंय, हेलिकॉप्टर आलं, भाऊ आला हेलिकॉप्टर मध्ये, बसा. हे पण हे आलं, बसा आता खाली बसा, भाऊ आला. बांधवांनो, येताय तिकडे जाऊ द्या, नका दे का, मला कडे दे का. बांधवांनो, आज मला या निमित्तानं सांगायचंय की तुम्ही मला या विषयावर, या तिघांवर, चारींवर बोलण्यामध्ये जर का मी वेळ घालवायचा प्रयत्न केला तर मी नेमका काय केलं आणि काय करणार आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि म्हणून या येड्या बाबड्यांवर वेळ घालवण्यापेक्षा, साहेब जा तुम्ही लवकर, अरे बसा ना, ते हेलिकॉप्टर ना फोटो काढ रहा है. बसा, गेलो हेलिकॉप्टर गेला, आता साहेब येतील, बसा लवकर. आणि म्हणून बांधवांनो, यांच्यावर मला वेळ घालवायचा
नाहीये. माझी विनंती फक्त आपल्याला या निमित्तानं की मी आजपर्यंत या पाचोरा आणि भडगाव तालुक्याचा एक वेगळा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. या पाचोरा आणि भडगाव तालुक्याला विकासाच्या दृष्टिकोनातून एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. मला अजूनही काही करायचंय. बांधवांनो, आज मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या तमाम जनतेचं मी या माननीय मुख्यमंत्री आणि युतीच्या सरकारचे मनापासून आभार मानेल, त्यांना धन्यवाद देईल की त्यांनी या जळगाव जिल्ह्यासाठी अनेक वर्षापासूनची प्रलंबित असलेली नारपारच्या योजनेला 7,000 करोड रुपयाची मंजुरी देऊन त्याचं टेंडर कॉल झालं. खऱ्या अर्थाने उद्या माझी गिरणा ही धो-धो वाहणार आहे, पण त्या गिरणेला अडवण्यासाठी जिथे बलून बांधण्याचं काम होतं त्या प्रत्येक बलूनच्या ठिकाणी मला बांधवांनो पक्के बंधारे बांधायचे आहेत. ती विनंती मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना करणार आहे. ज्या दिवशी हे पक्के बंधारे बांधले जातील त्या दिवशी खऱ्या अर्थाने हा माझा पाचोरा आणि भडगाव तालुका समृद्ध होणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हात जोडून विनंती करतो की उद्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये माझी निशाणी ही धनुष्यबाण आहे आणि क्रमांक 1 आहे. आपण या कोणाच्याही विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता आपण सगळ्यांनी मला प्रचंड अशा मतांनी विजयी करून या हॅट्रिकच्या इतिहासाचे शिल्पकार व्हा एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. आणि लगेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नेते आदरणीय गुलाबभाऊंना विनंती करतो की आपण आम्हाला संबोधित करावं. हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले, सावित्रीताई फुले, महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर, एकलव्यांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेचा नम्र शिपाई 20 तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये आपले विचार मांडण्यासाठी उपस्थित आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सन्माननीय खासदार स्मिताताई वाघ, तिसऱ्या वेळेस होणारे आपले आमदार किशोरप्पा पाटील, व्यासपीठावर बसलेले भाजप, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रवादीचे सगळे नेते, समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या 12 उमेदवारांच्या मित्रांनो, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी सगळ्यांनी टाळ्या वाजून जोरदार स्वागत करायचं आहे. मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महायुतीचा माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा आवाज येत नाहीये. आपल्या लाडक्या बहिणींच्या भावाचा वंदनीय शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. बोला ना.
या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आमच्या बहिणींनी टाळ्या वाजून जोरदार स्वागत करायचं आहे. वक्त बहुत कम है, जितना दम है दम लगा दो. वक्त बहुत कम है, जितना दम है उतना दम लगा दो. थोड़ा मैं जगाता हूं, थोड़ा तुम जगा दो. आणि आज किशोरप्पांनी आपल्या या मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीमध्ये जे मुद्दे आपल्या समोर सांगितलेले आहेत ते आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांना पुन्हा पारोड्याची सभा आहे, नंतर धरणगावची सभा आहे. मी जास्त वेळ आपला काही घेणार नाहीये. किशोरप्पांनी मतदारसंघामध्ये केलेली विकासाची कामं, त्यांनी जनतेशी ठेवलेला थेट संपर्क आणि त्याचबरोबर राज्याच्या विकासामध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादांनी केलेली राज्यस्तरावरची कामं याची फलश्रुती म्हणून किशोरप्पा हे आपल्या आशीर्वादाने प्रचंड मतांनी विजयी होतील अशी मला खात्री आहे. आपण जवळपास 3:30 वाजेपासून इथे बसलेले आहात, त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही. मी आदरणीय शिंदे साहेबांना या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण सगळ्या बंधू भगिनींना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी महायुती शासनाचा वचननामा या ठिकाणी मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील साहेब, आपल्या महायुतीचे पाचोरा भडगाव विधानसभेचे उमेदवार मान्य किशोरप्पा पाटील यांनी या ठिकाणी वचननामा जनतेसमोर सादर केलेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्याशी संवाद साधतायत. आपण टाळ्या वाजवून त्यांचं पुन्हा स्वागत करूया. मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. पाचोरा मधील समजा बहीण भाऊसले मना नमस्कार. मी दुसरी गाव पाचोराला ही राहिलं. आपला किशोरप्पा आता हॅट्रिक करणार शे, त्याला तुम्ही समजासनी साथ द्या. देणार ना पूर्ण. आप्पा आजच्या या पाचोरा सभेला उपस्थित पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिताताई वाघ, रावसाहेब पाटील, मधु काटे, अमोल नाना पाटील, प्रेम सिंगोल, DM पाटील, विकास तात्या पाटील, राजेंद्र महादू पाटील, गणेश पाटील, भयासाहेब पाटील, प्रदीप देसले, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर. बघा कुठं कुठं माणसं बसले. तिकडे पण बाहेर रस्त्यावर येताना दोन्हीकडे रस्ते गर्दीने भरले होते. किशोरप्पावर प्रेम करणारे सगळे लोक आहेत. मी तुम्हाला नुसत्या गप्पा मारणारा आमदार हवाय की कामाला वाघ असेल आपला किशोरप्पा हवाय? सांगा कोण पाहिजे? किशोरप्पा, जोरात बोला. माझ्या लाडक्या बहिणी तिकडे आहेत. मी सगळ्या लाडक्या बहिणींना नमस्कार करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. शिवसेनेचा निष्ठावंत आमदार आणि प्रामाणिक कार्यकर्ता किशोरप्पा पाटील यांच्यासाठी मी आलोय असं तुम्हाला वाटत असेल.
उलटावून टाकले. गुलाबरावच्या भाषेत टांगा पलटी घोडे फरार. केलेलं असतं तर काय झालं असतं, 4,000 कोटी मिळाले असते. आणि म्हणून मला आठवतं शासन आपल्या दारी यावेळेस मी इथं आलो होतो आणि लोकांना योजना मिळावी हा त्याच्यातला एक मनात भाव होता, भूमिका होती किशोरप्पाची. नेतृत्व असावं, आमदार असावा तर किशोरप्पा सारखा असावा, किशोरप्पा सारखा असावा, लोकांच्या सातत्याने मदतीला धावून जाणारा असावा, घरात बसणारा नसावा. नाहीतर मी पण घरात बसतो, तुम्ही पण घरात बसा. आणि काय गुलाबराव, काय कोमट पाणी प्या. आणि तुम्ही घरात बसा, मी घरात बसतो. अरे कोविड करून पोटाची खळगी कशी भरणार. आणि म्हणून तेव्हा देखील किशोरप्पा लोकांमध्ये फिरला, कोविडग्रस्त लोकांना मदत केली, जीव धोक्यात घालून सगळ्यांना मदत करणारा हा किशोरप्पा काय, गुलाबराव काय, आमचे सगळे लोकप्रतिनिधी काय. आणि हा तुमचा एकनाथ शिंदे पण पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये लोकांची मदत करत होता. आणि त्यावेळेस मुख्यमंत्री काय करत होते ते मला माहित नाही, तुम्हाला माहित आहे, टीव्हीवर बघत होते तुम्ही. आणि म्हणून या ठिकाणी लाडकी बहीण माझी आहेत, मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी आलेल्या आहेत. आता जिकडं जातो तिकडं लाडक्या बहिणींची संख्या माझ्या जास्ती असते, लाडक्या भावांची असते. लाडकी बहीण योजना केली, विरोधकांनी त्याला विरोध केला, म्हणाले खोटी आहे, फसवी आहे, ही बंद नाही, पैसे मिळणार नाही. जसे आम्ही 2 खात्यामध्ये 2 हप्ते भरले, लगे विरोधक म्हणाले पैसे लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे एक तर तुम्ही सांगितलं मिळणार नाही. अरे सरकार देणार आहे, घेणार नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. हे हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार सरकार नाही, तर हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात भरणार सरकार आहे. 5 हप्ते भरले आणि या नोव्हेंबरचा पण हप्ता आम्ही ऑक्टोबर मध्ये भरला, आचारसंहितेमध्ये बाधा येऊ नये म्हणून. कारण विरोधकांनी काळं मांजर घातला असता आडवा, म्हणून आम्ही नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबर मध्ये दिला. आता तुम्हाला मी सांगतो, जसं 20 नोव्हेंबर होईल, मतदान होईल, तसं तुमच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता येऊन जाईल. ही सरकारची जिम्मेदारी आहे. आम्ही बोलतो तसं करतो. आणि या लोकांनी सांगितलं आम्ही याची चौकशी लावू, अमकं लावू, तमकं लावू. अरे तुम्हाला काय लावायची ते लावा, तुमची वाट या निवडणुकीत माझ्या लाडक्या बहिणी लावल्याशिवाय राहणार नाही. या निवडणुकीत तुमचा करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही. माझे लाडके भाऊ पण इकडे आहेत, त्यांच्यासाठी पण आम्ही योजना आणली. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, 10,000 रुपये महिन्याला, 6,000, 8,000, 10,000 आणि आता आम्ही वचननाम्यात पूर्ण 10,000 करून टाकले. शेतकरी आहेत, शेतकऱ्यांसाठी आम्ही योजना केली. आता वचननामा हा महायुतीचा आमचा वचननामा केला 10 सूत्री. हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. याच्यामध्ये पहिली योजना लाडक्या बहिणींना 1,500 वरून 2,100 रुपये करण्याचा निर्णय आम्ही घेतला. माझ्या शेतकऱ्यांना कर्ज माफी करण्याचा निर्णय आम्ही घेतला. शेतकरी सन्मान योजना 12,000 होती, प्रधानमंत्री मोदीजींचे 6 आपले 6, हे 12च्या ऐवजी आता 15,000 रुपये मिळणार शेतकऱ्यांना. या राज्यात कुणी उपाशी झोपता कामा नये. भुकेलेला अन्न, वस्त्र, निवारा, रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि
जे ज्येष्ठ लोक आहेत, वृद्ध आहेत, त्यांना पेन्शन 1500 होती ते 2100 रुपये करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे आणि 10 लाख बेरोजगारांना 10,000 महिन्याला देण्याचा विद्यावेतन अप्रेंटिसशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. 45,000 गावात पांदन रस्ते बांधण्याचा निर्णय आपण घेतला आहे. अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यांना आपण सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेतला. आता वीज बिल जे आहे, शेतकरी जे पंपाने शेती करतात त्यांचं 7.5 हॉर्स पॉवर पंपाच्या